मुलांनो, इथे तुम्हाला एक आजी दिसत आहे आणि बाकीची मुलं तिच्या भोवती बसलेली आहेत आणि ती आजी आहे ती त्या मुलांना गोष्ट सांगत आहे. तर मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचं नाव आहे की अ, मराठीमध्ये म्हणायचं असेल तर आपण त्याला लाकूड तोड्याची गोष्ट असं सुद्धा म्हणू शकतो आणि त्याचा बोधही मी तुम्हाला सांगणार आहे. काय झालं की एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता आणि तो खूप गरीब होता, परंतु तो प्रामाणिक असतो. आणि एक दिवस तो लाकडं फोडायला गेलेला असतो जंगलात. परंतु त्याला माहीत नसतं की तो जेव्हा लाकडं तोडत असतो त्याच्या खालीच अगदी म्हणजे ज्या झाडावरती बसून तो लाकडं तोडत असतो किंवा ज्या झाडाची ती फांदी तो तोडत असतो त्याच्या अगदी खाली एक छोटीशी विहीर असते. आणि अचानक आपला तोल सांभाळत असताना लाकूड तोड्याची ती तोड्याची जी कुऱ्हाड होती ती अचानक त्या विहिरीमध्ये जाऊन पडते. अर्थातच बरोबर आहे, आपण जेव्हा झाडावरती चढतो आणि जर झाडावरती दुसरी फांदी तोडत असेल तर आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यावी लागते. पुन्हा आपण ज्या कुऱ्हाडीने ती झाडाची फांदी तोडत आहे त्याचीसुद्धा व्यवस्थित काळजी घ्यावी लागते, कारण बघूनच आपण लाकूड तोडतो असं किंवा असं न बघता पडलं म्हणजे तोडायला गेले आपण फांदी तर आपण सुद्धा खाली पडू शकतो. तर त्या पद्धतीने तो बिचारा स्वतःची काळजी घेत असतानाच अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली पडते. आता खाली कुऱ्हाड पडल्यानंतर त्याला खूप वाईट वाटायला लागतं, कारण का तो बिचारा गरीब आहे आणि त्याचं घर, त्याची बायको, मुलं त्या झाडाच्या म्हणजे ते फांदी तोडल्यानंतर जे लाकडं असतात ती लाकडं विकूनच ज्याच्यावरती पैसे म्हणजे येत असतात लाकडे विकल्यानंतर त्या पैशावरतीच त्याचा फॅमिली जगत असते. तर अशा वेळेला त्याला टेन्शन येतं की अरे बापरे, माझी तर कुऱ्हाड खाली पडली. मग तो खाली उतरतो आणि विहिरीमध्ये डोकावतो. विहीर तशी दिसताना वरून छोटी दिसत असते, परंतु ॲक्च्युली आतमध्ये खूप मोठी आणि खोल असते. तर तो चिंता करत बसतो. आता लाकूड तोड्या फार प्रामाणिक आहे, तो कुणाचंही काही घेण्यात येण्यासारखं नाही आहे. अशा वेळेला देवाला ना त्याची दया येते. देवाला दया येते, मग देव त्या नदीतील पाण्यामध्ये जी देवी असते तिला आदेश देतो की तू ह्या लाकूड तोड्याचे प्रॉब्लेम सॉल्व कर. तेवढ्या ती देवी प्रकट होते, म्हणजे त्या पाण्यातून वरती येते. परंतु तिच्या मनात काय येतं की आपण लाकूड तोड्याची परीक्षा घेतली तर, कारण जरी हा प्रामाणिक दिसत असला तरी काय सांगता येतंय, सोनं नाणं किंवा पैसा अडका बघून लोकांना लोभ निर्माण होतो. मग ती देवी जी पाण्यातून वर येते ती देवी येताना स्वतःबरोबर एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन येते. सोन्याची कुऱ्हाड घेऊन येते, ती हातात पकडते आणि लाकूड तोड्याला म्हणतो, अरे लाकूड तोड्या, तू का विचार करत बसलेस? तर तो लाकूड तोड्या रडायला लागतो, म्हणतो की देवी माता, बघा ना माझी कुऱ्हाड ह्या तुमच्या विहिरीत पडलेली आहे. तर ती देवी म्हणते, अरे ही बघ, ही घे तुझी सोन्याची कुऱ्हाड. तर लाकूड तोड्या म्हणतो, नाही नाही अहो, माझी कुऱ्हाड साधी लोखंडाची होती हो. तर देवी माता म्हणते, नाही नाही अरे हीच आहे रे. तर तो म्हणतो, नाही ही माझी कुऱ्हाड नाहीच आहे. मग अनेक वेळा म्हणजे देवी मातेने त्याला खूप वेळा सांगितलं तरी तो ऐकत नाही. तर ती म्हणजे, थांब, मी आत्ता जाते आणि तुझी कुऱ्हाड शोधून आणते. पुन्हा देवी माता आतमध्ये डुबकी घेते आणि तिथून चांदीची कुऱ्हाड घेऊन येते, ती त्याला देते. म्हणते, ही आहे का रे तुझी कुऱ्हाड? तर तो तेव्हाही म्हणतो, नाही नाही ही नाही आहे माझी कुऱ्हाड साधी लोखंडाची होती. मग देवी मातेला कळतं की बाबा हा माणूस खूप प्रामाणिक आहे आणि आपण घेतलेल्या परीक्षेमध्ये तो पास झालेला आहे. तेवढ्यात पुन्हा देवी माता पाण्यात जाते आणि आता तिन्ही कुऱ्हाडी घेऊन येते आणि मग लाकूड तोड्याला विचारते, आता सांग बघू, त्यातली कुठली कुऱ्हाड तुझी आहे? तर लाकूड तोड्या म्हणतो, अहो ही माझी लोखंडाची कुऱ्हाड आहे ना, ती माझी कुऱ्हाड आहे. तर देवी माता म्हणते, शाब्बास, मला वाटलेलं की तू सोन्याची किंवा चांदीची कुऱ्हाड बघून तुला हाव सुटेल, परंतु असं काही झालं नाही. तू तुझीच कुऱ्हाड निवडलीस जी लोखंडाची आहे. तर तो म्हणतो की देवी माता, तुम्ही माझ्यावरती एवढी कृपा दाखवली, तर मग मला तुम्ही आशीर्वाद द्या की मी जे कष्ट करेन त्या कष्टातून मला योग्य तो मोबदला मिळेल आणि मी माझ्या मुलाबाळांना सांभाळू शकेन.
हे ऐकल्यानंतर देवी माता त्याला आशीर्वाद देते आणि त्याला चांदीची आणि सोन्याची कुऱ्हाड बक्षीस देते. तेव्हा देखील लाकूड तोड्या म्हणत असो, नको नको देवी माता, ह्या अशा गोष्टींमुळेच हाव निर्माण होते. मग तुम्ही सांगा मुलांनो, की लाकूड तोड्याने ती सोन्याची की चांदीची कुऱ्हाड जी की देवी माता त्याला देत होती, ती त्याने घ्यायला हवी होती का, हे तुम्ही सांगायचं. ओके. आणि त्याची उत्तरं मला कमेंट्समध्ये सांगायची. त्यावरून कळेल आपल्याला की आपण कसं वागायचं जगामध्ये. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, हाव केली ना तर त्याचं फळ खराबच मिळतं. सो तुम्हाला माझी गोष्ट कशी वाटते आणि माझ्या स्टोरीचं तुम्ही उत्तर लवकर कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.